करमाळ DMIC परिसराचा झपाट्याने विस्तार झाला असून वाढते प्रदूषण, रासायनिक सांडपाणी आणि दूषित भूजलाची समस्या दिवसेंदिवस वाढत चालली आहे। औद्योगिक सांडपाणी थेट नाले ओढ्यामध्ये सोडले जात असल्याने परिसरातील विहिरी, बोरवेलचे पाणी हिरवट आणि भेसळ असल्याचं दिसून येत आहे। या दूषित पाण्यामुळे शेतजमिनीचा पोत खराब होत असल्याची तक्रार शेतकरी करतायत। भविष्यात मोठ्या प्रमाणात जमीन नापीक होण्याची भीतीही व्यक्त होतीये। तसेच जनावरांनाही हे पाणी पाजण्याचं ग्रामस्थ टाळतायत। विहिरीचे आणि बोरवेलचं पाणी पिण्यास अयोग्य असल्याने शेतकरी आणि नागरिकांचा आरोप होतोय। तसेच पाण्याला विचित्र रंग आणि दुर्गंधी येत असल्याचे त्वचा रोग, पोटाचे विकार तसेच इतर गंभीर आजार होण्याची शक्यता आहे। औद्योगिक विकासासोबतच पर्यावरण संरक्षणाच्या नियमांचं पालन होतंय का असा सवाल नागरिकांकडून उपस्थित केला जातोय। करमाड येथील माजी सरपंच दत्ता उकेरडे यांनी प्रदूषण विभागाला ऑनलाईन तक्रार दाखल केली असून महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळ आणि संबंधित विभागांनी तातडीने पाण्याचे नमुने तपासून दोषी उद्योगांवर कठोर कारवाई करावी, अन्यथा सर्व करमाड येथील शेतकरी आणि नागरिकांच्या वतीने मोठे आंदोलन उभे करू असं यावेळी सांगण्यात आलं। स्थानिकांच्या म्हणण्यानुसार गेल्या वर्षभरापासून रसायन मिश्रित पाणी करमाड गावाच्या पूर्वेकडील ओढ्यात संडास सोडले जात आहे। हे दूषित पाणी नाल्यांमार्फत शेतीत आणि विहिरीमध्ये मिसळत असल्याने पाण्यामुळे शेतमालाचे नुकसान होत असल्याचं दिसून येत आहे। करमाड परिसरातील नाल्यात सोडण्यात आलेल्या रासायनिक दूषित पाण्यामुळे विहिरीतील पाणी हिरवट आणि भेसळ झालंय। ऑरिक सिटी DMIC शैलेश धाबेकर यांना विचारणा केली असता आमचे इन्फेक्शन चालू असून काही आढळल्यास कारवाई करू असं यावेळी सांगण्यात आलं। अशोक मिसाळ, MCN न्यूज, शेंद्रे MIDC। नमस्कार, आज आपण आलो आहोत करमाड या सर्कलमध्ये आणि या सर्कलमध्ये नदी नाल्याला हिरवे पाणी येत आहे। हा एक आश्चर्याची गोष्ट आहे। MIDC मध्ये मोठे मोठे उद्योग आले, उद्योग उभारले, शेतकऱ्यांना जमिनी दिल्या, पण आज रोजी शेतकरी हा हवालदिल झाला आहे त्या हिरव्या पाण्यामुळे आणि ह्या पाण्यामुळे त्यांच्या शेतीवर व आरोग्यावर दुष्परिणाम होत आहेत। आपण या ठिकाणी बघू शकतो की पूर्ण हिरवं पाणी आपल्याला या ठिकाणी दिसत आहे आणि हे पाणी MIDC मधील कंपन्याचं या ठिकाणी आपल्याला सांगता येईल। तसेच आपण या ठिकाणी विहिरी पण बघू शकतो की विहिरीमध्ये पूर्ण भेसळयुक्त पाणी चालू करा, भेसळयुक्त पाणी या ठिकाणी आणि हे पूर्ण हिरवं पाणी आपल्याला या ठिकाणी दिसत आहे। हे बघा की पूर्ण पाण्याला फेस आलेला आहे या ठिकाणी आणि हे पाणी पिण्यायोग्य नाहीये आणि जनावराला पाजण्यायोग्य पण नाहीये आणि यामुळे भविष्यामध्ये याचे दुष्परिणाम येथील करमाड येथील नागरिकांना भोगावे लागतील। येथील काही शेतकरी आहे, आपण त्यांच्याकडून प्रतिक्रिया जाणून घेऊया की हे आणि अजून एक बघू शकतो की आपण हे पाणी बघा या ठिकाणी की पूर्ण पाणी हिरव्या रंगाचं पाणी या ठिकाणी पूर्ण आलेलं आहे। आपण शेतकरी आहेत, आपण त्यांच्याकडून प्रतिक्रिया जाणून घेऊया। आता हा पाण्याचा प्रकार किती वर्षापासून घडत आहे या ठिकाणी? हा जवळजवळ 1 ते 1.5 वर्षापासून चालू आहे। आणि हे पाणी जे आहे तर हे तुम्ही शेतीला देता का जनावराला पाजता का? नाही, जनावर पेतच नाही याला। जनावर पोंड उडीला का बाजूला होते, पण मग शेतीला द्यावंच लागत नाही, इलाजानं पाणी नाही। या पाण्यावर तुमचं उत्पन्न वगैरे घटलेलं आहे? उत्पन्न घटलेलं आहे, उत्पन्न काहीच येत नाही, जास्त प्रादुर्भाव किडीचा होऊ राहिला। आता आमचे सीताफळाचं पीक आहे ना, सगळं किड्याचा खाऊन घेते या पाण्यामुळं। मग तुम्ही जनावराला पाणी कोणतं पाजता तुम्ही? जनावराला पाणी आम्ही पाजतच नाही, आमच्या जनावरच नाही म्हणा। तर मग शेजारी पाजारी समजा इथले जे आहे मग ते आता त्याच्या परिणाम करतील काहीतरी, नळाच्या पाण्यानं नाही तर कशानं, पण जनावर तोंडच लाईत नाही या पाण्याला। आपण या ठिकाणी बघू शकतो की शेतकरी पूर्णतः त्रस्त झालेला आहे या पाण्यामुळे आणि हे रासायनिकयुक्त पाणी आहे, हे जनावराला पाजायच्या कामाचं नाही आहे का घरी वापरायच्या कामाचं नाही। आणि यापासून आपण बघू शकतो की करमाड सिटी आहे, ते करमाड आहे आणि इथून 500 फुटाच्या अंतरावर करमाड आहे। या ठिकाणी पूर्ण वस्ती आहे आणि हे पाणी पूर्ण वस्तीमध्ये येत असल्यामुळे नागरिकाच्या शरीरावर नक्कीच या गोष्टीचा परिणाम होणार आहे। या ठिकाणी अजून काही शेतकरी आपण त्यांच्याकडूनही माहिती जाणून घेऊया। तुमचं नाव सांगा? उमेदवार चौकर्डे, शेतकरी शेतकरी इथले समजा काय सांगू शकता, हे पाणी तुम्हाला किती दिवसापासून याचा काय त्रास आहे तुम्हाला? हे वर्षभरापासून जास्त झाला, या वर्षी जास्त झालं। मग तुम्ही जनावराला वगैरे पाणी पाजताय? बाहेरून टँकर घ्यायला बरोबर, म्हणजे बाहेरून पाणी घ्यायला लागलं. बरोबर जनावराला पाजण्यासाठी? कारण प्यायलाच नाही जनावर। मग तुम्ही आता यापुढील याचा तुमचा काय विषय बाबा की पाणी बंद झालं पाहिजे? बघू आता तक्रार देऊ, सर्वसामान्य शेतकऱ्याचं तर कोणी ऐकत नाही। आता तुम्ही MIDCला जमिनी गेल्या, तुमच्या उद्योग उभारले, हा, आणि तुम्हाला काय वाटलं होतं बाबा की उद्योगमुळे आमचा काय फायदा होईल? आम्हाला असं वाटलं होतं आमचं चांगलं होईल, पण आमचं काय आता झालं, बाहेरून पाणी द्यायला लागत आहे आम्हाला। स्वतःला पाणी आता मागच्या वर्षीच विहीर खाली 3-4 वर्ष झालं तर विहीर खाली तेव्हा चांगलं पाणी होतं,
इतकी अडचण होत पाण्याची. पण सध्या असं झालं की विहिरीमध्ये इतकं, तुम्ही तर बघितलं आता कसं झालं पाणी, इतकं बेकार झालं की पाणी प्यायचं नाही, म्हणजे आंघोळ हात सुद्धा जावं वाटलं. जर काही शेतात जर पाणी जर भरलं, पिकाला पाणी जर भरलं तर पायाला इन्फेक्शन होतं. एवढं बेकार पाणी झालं. आपण बघू शकतो या ठिकाणी ह्या पाण्यामुळे शेतकरी त्यामध्ये पाय कधी बुडाले तर त्याच्या पायाला इन्फेक्शन त्या गोष्टीपासून होत आहे, जखमा होतात जखमा होतात त्या पाण्यामुळे. प्रदूषण बोर्डाने याकडे त्वरित लक्ष देऊन या कंपन्यावर कारवाई झाली पाहिजे असा सूर येथील नागरिकांकडून निघत आहे. अन्यथा येणाऱ्या काळामध्ये आम्ही मोठं आंदोलन उभं करू असंही शेतकऱ्यामार्फत सांगण्यात येत आहे. माझं नाव दत्ता पांडुरंग उकरडे. मी येथील माजी सरपंच आहे आणि आता APMCचा डायरेक्टर आहे. आणि डायरेक्टर सोडा, पण मी इथला शेतकरी आहे. ही जमीन माझीच आहे बाजूची. आणि आम्हा सगळ्या शेतकऱ्यांना हा पाण्याचा त्रास होत आहे. येणाऱ्या काळामध्ये मागच्या 2-3 महिन्यापासून हा नाला कधीही वाहत नव्हता. 3 महिन्यापासून 4 महिन्यापासून हा सारखा वाहतोय. आणि आमचे बंधू, छोटे बंधू महेश, हे काल शिक्षक असतानाही शेतीमध्ये त्यांच्या सीताफळाला पाणी देण्यासाठी आले आणि मोटर चालू केल्यानंतर ते वातावरण बघितलं त्यांनी, ते फेसबुकला टाकलं आणि मला फोन केला. म्हणून आम्ही काल सगळ्या याच्यात चेक केला नाला. DMICच्या अधिकाऱ्याला कथा बोललो, त्यांना फोन करून सांगितलं. यांना बोलायच्या ऐवजी मी मुंबईला तक्रार केली. मुंबईच्या अधिकाऱ्यांनी इथं येऊन त्यांना सांगितलं. त्याच्यानंतर त्या अधिकाऱ्यांना जाग आली आणि ते इथं काल आले. त्यांनी चेक केलं, आम्ही पाणी चेक करतो वगैरे, आमचं पाणीच येत नाही, आमचं ट्रीटमेंट प्लांट आहे. त्यांना पूर्ण परिस्थिती दाखवल्याच्या नंतर त्यांनी मान्य केलं हे पाणी आमचंच आहे. तरीही आम्ही काल प्रदूषण नियंत्रण मंडळाला ऑनलाईन तक्रार मी केलेली आहे. आणि प्रदूषण नियंत्रण मंडळ काय निर्णय घेतं आणि DMICचा ऑरिक सिटी काय निर्णय घेतं याच्यावर हा भवितव्य अवलंबून आहे. आपण या ठिकाणी बघू शकतो की शेतकऱ्यांनी या ठिकाणी त्यांची व्यथा मांडलेली आहे आणि हे कॉपरयुक्त पाणी असल्यामुळे यामुळे कॅन्सरचे प्रमाण जास्तीत जास्त वाढण्याची शक्यता आहे. प्रदूषण बोर्डाने यावर लवकरात लवकर दखल घेऊन या कंपन्यांवर कारवाई करावी असा सूर शेतकऱ्यामार्फत निघत आहे. MCN न्यूज, अशोक मिसाळ, शेंद्रा, MIDC.